नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील. तुमच्यावर स्वस्तात मस्त असे ट्रीटमेंट आलोय. आज आपण आलोय तळवाडी दिगरला, सटाणा तालुका ना. बरोबर, सटाणा तालुक्यात तळवाडी दिगरला आलोय आपण. हा प्लॉट दादांचा आहे, ज्ञानेश्वर दादांचा. बरोबर. बऱ्याच दिवसापासून प्लॉट होता, पण काही कारणास्तव प्लॉट थोडासा खराब झालेला होता. नंतर दादांनी माझ्या बऱ्यापैकी सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट होताच त्यांचा. बरोबर. आणि नंतर एक दिवशी त्यांनी पुण्याला आले आणि त्यांनी मला सविस्तर मिरचीची कंडिशन सांगितली. त्या पद्धतीने आपण त्यांना 2 डोस दिले. 2 डोसनी आत्तापर्यंत त्यांना रिझल्ट काय भेटले काय ते बोलणारच आहेत. पण तुम्ही मिरची बघू शकता. दादा, मिरची कोणची आहे? सुनेरी आहे. सुनेरी मिरची आहे. सुनेरी मिरचीचा तुम्ही आता लोड बघू शकता. पूर्ण प्लॉटला चांगला लोड लागलेला आहे आणि शेंड्यापर्यंत लोड आहे. खाली बुरीचा प्रकार थोडासा आहे. अजून बुरीचा हात दिला नाही, आपण बुरीचा हात देणार आहोत. आता न्यूट्रिशनला त्यांना 1340 मॅग्नेशियम सल्फेट आणि 13045 मॅग्नेशियम सल्फेट, 13045 कॅल्शियम नायट्रेट, बोरान आणि अनुकिंग टाकलं. काल दिलेलं आहे. काल दिले. आणि त्याच्या आधीचा हात काय झाला? त्याच्या अगोदर हात दिला होता मी, त्याचाही रिझल्ट चांगला भेटला. आणि जी आपण जे म्हणतो थोडासा भुरकटपणा होता प्लॉटवर, तो भुरकटपणा जाऊन काळोखी वगैरे चांगली आली. फुलकळी बघू शकता तुम्ही. पूर्ण प्लॉटवर खूप सुंदर अशी फुलकळी आहे. आता मी त्यांना क्रॉप कव्हर टाकण्याचे सजेशन दिलं आणि त्यांनी ॲग्री पण केलं. क्रॉप कव्हर टाकतायत. आजचा स्प्रे आपण त्यांना उद्या काल असं हे 3 दिवस अगोदर 20-100 पोलीस आणि बायोटाचा स्प्रे गेलाय. बरोबर. तर तो स्प्रे गेला. त्या स्प्रे नंतर म्हणजे परिस्थिती अशी होती की 15 दिवस अगोदर ही मिरची सोडण्याच्या परिस्थितीला होती. पाटील साहेब, मग तुमच्याशी जसं कॉन्टॅक्ट केलं, मी फोटो पाठवले, त्याच्यावर तुम्ही बोलले मला की तुम्ही एकदा प्रत्यक्षात या कंडिशन सांगा आणि मी सांगतो ते करावं. तर मी तिथे आलो आणि तुम्ही मला तसं 3 स्प्रे आणि 3 ऍप्लिकेशन खालून ड्रिपचे दिले. त्याच्यातून 2 स्प्रे झालेले, 2 ऍप्लिकेशन पण झालेले येत्या 10 दिवसात. अजून एक ऍप्लिकेशन, 1 स्प्रे बाकी आहे. पण 10 दिवसामध्ये मी म्हणतो की 70-80% मिरची ही रिकव्हर झाली. बरोबर. अक्षरशः म्हणजे अगोदर कशी होती ते दाखवायला सुद्धा म्हणजे झाड नाही. इकडे बघा तुम्ही एकदा. तर मिरचीची कंडिशन अशी झाली तर फुलकळीच सेट होत होती. अगोदर तुमचा फुलकळीचा प्रॉब्लेम होता. पूर्ण फुलकळी ड्रॉप होत होती आणि पूर्ण गेड्या वळून आणि पूर्ण पिवळा प्लॉट पडलेला होता. बरोबर. पण एक 10 दिवसापासून तुम्ही जसं सांगितलं तसं केलं मी. तर एवढी फुलकळी आणि बघा तुम्ही मिरची पण चांगली आहे. काळोखी इतकी सुंदर आली. तर तुमचं मार्गदर्शन असं लाभलं मला की खूप, नाही तर प्लॉट सोडूनच द्यायची परिस्थिती होती ती. तर पाटील साहेब, तुम्ही म्हणजे तुमचं खूप मार्गदर्शन आहे, अनमोल आहे. तर मी जसा उपयोग घेतला तसं लोकांनी पण उपयोग, कारण निशुल्क सेवा आहे तुमची. आज तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले म्हणजे आज 1000-1200 रुपयाचा डिझेल जाळून माझ्यापर्यंत पोहोचले निशुल्क प्लॉटवर. तर नक्कीच बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घ्याव्या आणि असे माणसं कोणाला वेळ देत नाही पाटील साहेब. तर तुमचं जे मार्गदर्शन आहे ते अनमोल आहे आणि म्हणजे हेच नाही. धन्यवाद. आणि मित्रांनो, त्यांच्या प्लॉटची कंडिशन ही होती की पहिल्या शब्दात त्यांनी मला सांगितला होता की पाटील साहेब, मिरची ठेवू की उपटून टाकू. परिस्थिती तशी होती. परिस्थिती त्या मापाची होती. पण मिरची मधला आपला हातखंडा चांगला आहे आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद भरपूर आहेत. आणि ती मिरची आपण 2 डोस मध्ये, अजून 3रा डोस गेलेला नाही. 2 डोस मध्ये 70% 2 स्प्रे आणि 2 डोस मध्ये 70% मिरची रिकव्हर झाली. म्हणजे कालचा 1 डोस, आज 2रा डोस काल सुटलेला आहे. बरोबर. आणि जो माझा मेन डोस आहे तो काल गेलाय. त्याच्यामुळे जी केनोपी आहे मिरची मध्ये ती खतरनाक आहे. बरोबर. आणि जो सर्वात मोठा प्रॉब्लेम होता ड्रॉपिंग, त्यांचं म्हणणं जेवढं फुल लागतं तेवढं पडतं. ड्रॉपिंगच व्हायची. एकदा दाखवू शकता तुम्ही. बघा, आता तुम्ही इथं आणावं तुम्ही. इथं खाली सगळे अगोदर जेवढं फुल लागायचं तेवढं पूर्ण ड्रॉप व्हायचं. हे सगळं फुलकळी तीची. ही फुलकळी आता जी तुम्हाला दिसते, ही जी फुलकळी पूर्ण फुलकळी ड्रॉप होत होती 100%. ही सेटिंग 10 दिवसामध्ये झालेली सेटिंग ही सगळी. मित्रांनो, आपण सेटिंगसाठी वेगळं काही नाही केलं. जे तुमच्या दुकानात आहे किंवा जे प्रत्येकाकडे अवेलेबल आहे ते दिलंय. वेगळं काहीच केलं नाही. आपण त्याला किकॉन दिलंय 20 मिली 200 लिटर. बरोबर. 0946 200ला 500 ग्रॅम दिले आणि रोको 250 ग्रॅम दिले. बस स्वस्तात आणि बेस्ट स्प्रे बसला. माझा अंदाज 3 आणि 2 4 आणि 3 7 7 1100 रुपयाचा 200 लिटर पाण्याला स्प्रे बसला. आणि त्या स्प्रे मध्ये 100% फुलकळी ड्रॉप होणं थांबलं.
आणि आता पण त्यांना भुरीचा हात देणार आहोत, कारण भुरी बऱ्यापैकी दिसते. अजून भुरी दिली नव्हती, फक्त प्लॉट रिफ्रेश करण्यासाठी आपण बाकीचे काम चालू केले होते आणि ते आता सक्सेस झाले. आतापर्यंत 10 दिवसात 70% रिकव्हरी भेटली. अजून 5 दिवसात मला तरी वाटतं 100% रिकव्हरी भेटणार आहे. आणि त्यांनी क्रॉप करून पसरल्यानंतर माझा अंदाज, तुम्ही बघा ना तुम्ही एकदा लोड बघायचा असेल, हे बघा इथून पूर्ण वरतीपर्यंत बघा, इथं सुद्धा कळी सेटच होते. पूर्ण खालून लोड चांगला आहे आणि देवाच्या कृपेने रेट पण चांगले सुधारतायत. रेट जर नसते तर मी त्यांना खर्च करा असं सांगितलं असतं. पण मग आता रेट सुधारतायत, त्या मापाने आपण रिकव्हर करू. आणि हा प्लॉट मी त्यांना शब्द दिलाय 6 महिने अजून चालवणार आहोत आपण. 6 महिने क्रॉप कव्हर टाकल्यानंतर 6 महिने हा प्लॉट चालू. 100% साहेब तुम्ही जे सांगणार मी ते करणार. कारण मला ते रिपोर्टच दिसून गेले ना. इथून मागे मी सगळ्या गोष्टी करून बघितल्या. काय म्हणणार तुम्ही तेवढं, पण प्लॉट एकीकडे काय व्हायचं, फिलिप्स कंट्रोल करण्यात पाला वेळा आकडा व्हायचा, ते सुधारायला गेलो तिकडे फिलिप्स वाढून जायचा, कुठे गळ व्हायची, मॅनेजमेंटच होत नव्हती. पण तुमचं ते जे काही सगळे काही कॉम्बिनेशन आहेत, 2-2, 3-3, 4-4 औषधं खालून वरून, ते कॉम्बिनेशन इतकं परफेक्ट आहे की ते अगदी सगळं झाड जे पाहिजे झाडाला ते बरोबर. कसं आहे, मिरचीच्या सारख्या पिकाला मी फोटोवर ओळखू शकतो मिरचीला काय पाहिजे, म्हणजे ते सोप्या भाषेत सांगितलं आपण मिरचीशी बोलू शकतो. आणि ते कला आली की सर्व काही अवगत होतं. आणि तुम्हाला इतर खर्च, बरोबर, याच्या आधीचा खर्च आणि मी दिला खर्च मध्ये काही तफावत जाणवली. मी म्हणतो की एवढी ग्रेनरी आणि एवढी सेटिंगला मी म्हणतो की 5-7 हजारचं मी तुमच्याकडून औषध आणले, त्याच्यातून निम्मा गेलेले, निम्मा बाकी माझ्याकडे अजून. बरोबर. आता निम्मामध्येच मी म्हणतो की आता एक 2-4 दिवसात मी म्हणजे 2-3 टनचा थोडा निघाल माझा. बरोबर. कुठे गेला विषय तो. आणि याच्या अगोदर भरपूर मी म्हणतो की तुम्हाला एक्सपोनस सारखे औषधं मारले, सिमोडिस सारखे औषधं मारले, एवढे माग 2-2-2.5 हजाराचे हात घेऊन कव्हर होत नव्हतं किंवा ती मिरची हे होत नव्हती. बरोबर. आणि जी आता रिकव्हरी मिळाली त्यांना, ती चांगली मिळाली. आणि राहिला विषय मिरचीचा, मी कायमस्वरूपी सांगतो, मिरचीला तुम्ही 1 लाखाचा स्प्रे एक बाजूला आणि पाण्याचं मॅनेजमेंट एक बाजूला. खरंय. पाण्याची मॅनेजमेंट साहेबांनी जसं सांगितलं मला त्या पद्धतीने मी पाणी पण वाढवलं. हे बघा खाली पाणी म्हणजे हे दिसतंय, तर पाणी पण वाढवलं. पण मग ते केव्हा वाढवलं मी, त्यांनी सांगितलं तेव्हा वाढवलं. कारण मी का वाढत नव्हतो पाणी, की वाढ होत होती मिरचीची, आता वाढ होत होती, म्हणजे मग पाणी कमी नाही असं वाटत होतं ते. आणि ऍक्च्युली पाणी कमी होतं तिला, पाणी कमी होतं. आणि पाण्याची जी मॅनेजमेंट जमली, पाण्याची मॅनेजमेंट जर परफेक्ट जमली तर मिरची सारखं सोपं पीक नाही. जरी ब्लॅक थ्रिप्स वगैरे त्रास देतो तर आपण तो रिकव्हर करू शकतो. ब्लॅक थ्रिप्स वगैरे आपण रिकव्हर करून घेतो. आणि राहिला विषय सेटिंग वगैरे, ह्या ज्या काळात आहे, हे टेम्परेचर आहे, त्याच्यात तुम्हाला 1 दिवस आड पाणी देणंच आहे, 1 दिवस. आणि पाण्याची मॅनेजमेंट करताना एकदम पाणी वाढू पण नका आणि एकदम कमी पण करू नका, कारण तुम्हाला भुरी पण सांभाळायची. आणि ह्या पिकाला भुरी सगळ्यात बोगस रोग म्हटलं तरी चालेल. आपण त्यांना आता 2 स्प्रे परत लिहून देणार आहे आणि 2 ड्रिप ऍप्लिकेशन देणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचे फोटो आल्यानंतर आपण व्हॉट्सअपला टाकणार आहोत. आणि बोलता बोलता त्यांची ओळख राहिली, ते थोडीशी ओळख करून देतील. माझं नाव ज्ञानेश्वर ठाकरे, तळवाडा येथील शेतकरी आहे मी. तळवाडा सटाणा तळवाडा. आणि ते द्राक्ष बागायतदार आहेत. आणि त्यांनी मिरची लावून बघितली आणि योगायोग माझ्यासारख्या माणसाला त्यांच्या वावरात यायला भेटलं, ती कृपा. आणि खूप बरं वाटलं. परत मिरची, टोमॅटो, भाजीपाला पिकात काही अडचण आली, माझा नंबर आहेच. धन्यवाद.